सगळ्यांना राम राम आणि त्याचबरोबर जय भीम, जोहार आणि सगळ्यात महत्त्वाचा सतरंगी सलाम. मला वाटतं आपल्याला अजून सवय नाही आहे सतरंगी सलाम. या इतक्या दिमाखदार अशा संमेलनामध्ये कालपासून आपण अत्यंत महत्त्वाचे असे विचार ऐकतोय. संमेलनाचे स्वागताध्यक्ष इथे बसलेले आहेत, संमेलनाचे अध्यक्ष मागे बसलेले आहेत, संमेलनाच्या पाठीमागची प्रमुख जी उत्साही तरुण मूर्ती आहे ती समोर बसलेली आहे. आणि मला वाटतंय पुणेकर कोथरूडकरांना गांधी आणि नेहरूंपासून वाचूच द्यायचं नाही असा पण केलेले कुमार सप्तर्षी जोरदार आपल्यासमोर एक अत्यंत सुंदर असा अनुभव घेऊन आलेले आहेत. 21व्या शतकाचं 25 वर्ष संपता म्हणजे सुरुवातीचे 3 महिने आता झालेच आपण हे बोलतोय सगळं. आणि मला असं वाटतं की थोडंसं विषयाला एका वेगळ्या बाजूनी भिडायचा मी प्रयत्न करणार आहे. हा जो विषय आम्हाला दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये अर्थातच एक मोठा पट आम्ही सगळ्यांनी घ्यावा असं अपेक्षित आहे. जातीचे संघर्ष, वर्गाचे संघर्ष आणि लिंगभावाचे संघर्ष, पण मला जोड द्यायची ह्याच्यात न आलेल्या 2-3 संघर्षांची. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे धर्माला घेऊन असणारा संघर्ष, ज्याने आज जगात दुफळी माजली आहे. म्हणजे गझापट्टीमध्ये जे चाललंय ते दररोज आपण बघतोय. आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या अंगावर काटा आला. रमजानच्या पहिल्या दिवशी ड्रोनमधनं घेतलेलं ते प्रसिद्ध तुम्ही व्हिडिओ पाहिलात का सगळ्यांनी? गझामध्ये सगळी तोडफोड झालेली आहे. इमारतीच्या इमारती मैलोनमैल कोसळलेल्या आहेत आणि आकाशातनं एक लाल पट्टी दिसते. आणि जसं जसं ड्रोन खाली जातं तसं आपण बघतो की ते फार मोठं टेबल आहे आणि जिथे उपास सोडायला आणि प्रार्थना करायला सर्वधर्मीय एकत्र बसलेत. मला वाटतं मला गांधी तिथे सापडतात. इतक्या मोठ्या 21व्या शतकातल्या जाणून बुजून भांडवलशाही वापरून, जातीतले भेद, धर्मातले भेद, लिंगभावाचे भेद वापरून सतत संघर्षांची वाट पेटती ठेवणाऱ्या सत्ता आपल्या आसपास असताना जीवनाचा उत्सव शांतिप्रियतेने, अहिंसेने, तत्वांच्या आधाराने आणि अतिशय मोठ्या मूल्यात्मक निष्ठेने करण्याची शक्ती, ह्याला मी गांधी मानते. आणि मी धम्मसंगीनी या माझ्या मैत्रिणीशी पूर्ण एकमत आहे. इथे गांधींची एकतर्फी आरती करायला मी आलेली नाही. मी 100% गांधीवादी नाही. पण हेच सौंदर्य आहे गांधींचं की गांधींना वेगवेगळ्या व्हॅन्टेज पॉईंट्समधनं भिडता येतं आणि आपल्यापुरता एक विचार घेऊन पुढेही जाता येतं. मला वाटतं धम्मसंगीनींनी ज्या नोटवर शेवट केला, एका अर्थाने तिथून मी पुढे चालायला सुरुवात करते. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं अजून 2 संघर्ष आपले या सत्रात जोडायचे राहिले. मी आपला वेळ घेणार नाही म्हणून, पण मी फ्लॅग करते, आपण विसरू नये म्हणून. भारतातले 85% आदिवासी आज विस्थापित आहेत. त्याचं कारण शासकीय विकासाच्या प्रक्रियेने त्यांना उचलून भिरकावून फेकून दिलेलं आहे. शासन पुरस्कृत विकासाचे बळी हे आपले आदिवासी आहेत. हे मी सांगत नाही आहे. 7 वर्षांपूर्वी गुजरात सोशॉलॉजिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जो एक अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये आकडेवारीसह हे दिलं गेलेलं आहे. विचार करा, भारत सरकार आपल्याच भूमीवरच्या आदिवासींना 85% आदिवासींना भिरकावून देत आहे. जंगलं खणतंय, जंगलं कापतंय, डोंगर दऱ्या पूर्ण बुजवल्या जात आहेत. आणि हा साधनविहीन माणूस शहरांमध्ये सफाई कर्मचारी म्हणून, नवा भंगी म्हणून उपलब्ध झालेला आहे. अतिशय स्वस्त दरामध्ये तो नवा बांधकाम मजूर म्हणून उपलब्ध झालेला आहे, जो मेट्रोच्या आणि हायवे आणि फ्लायओव्हरच्या कामांवर रात्री 12 ते सकाळी 5 काम करतो, कारण तीच सोयीची वेळ असते आपल्या शहरांमध्ये. आणि हा जो आदिवासी आहे, जो जंगलाचं गाणं गाणारा, हजारो वर्ष जंगल जपलेला,
जंगलं राखलेला आदिवासी आहे, त्याला या प्रकारे आपण भिरकावून दिलाय. दुसरं आपण विसरता कामा नये. फार बरं वाटलं की तू आठवण करून दिलीस दम्मा, की गांधीजींना बायकी आणि नपुसक म्हटलं गेलं, विशेषतः हिंदुत्ववादी त्या काळच्यांच्याकडून, आणि तिने फार चांगला तो उल्लेख दिला. आणि हे महत्त्वाचं आहे. आज मी सतरंगी सलाम म्हणण्याचं कारण ते आहे, आमची प्रसिद्ध कवयित्री मैत्रीण झारखंडमधली सांगते, जसिंता केरकट्टा, की आम्ही स्त्री आणि पुरुष हे शब्द आमच्या भाषेत आहेत, पण दुरून कोणी येत असेल आणि आम्हाला माहीत नसेल की स्त्री आहे का पुरुष आहे, तर आम्ही म्हणतो वह मानुष आ रहा है. आपण सगळे माणसं आहोत मुळात. आपली लैंगिकता, आपली लैंगिक अस्मिता, आपल्या इच्छा आकांक्षा, आपल्या शारीर आणि मानसिक इच्छा या वेगवेगळ्या असतील, पण मुळात माणूस म्हणूनची प्रतिष्ठा आणि मुळात माणूस म्हणूनचं नागरिकत्व आपल्याला मिळणार की नाही. आणि इथे पुन्हा आपल्याला गांधीजी जोडता येतात. मला असं वाटतं, नुकताच हैदराबादला मला साथी सुभाष लोमटे इथे दिसतात मागे बसलेले, प्रसिद्ध विचारक विजय प्रताप यांच्याबरोबर NAPMचं अधिवेशन नुकतं झालं आणि 30 वर्ष लोकसंघर्षाची भारतातली याचं एक मोठं पुस्तक, एक मोठा ऐवज आत्ता प्रसिद्ध झालेला आहे. तो आपण सगळ्यांनी अभ्यासण्याजोगा आहे. 30 वर्षात भारतात कोणते सामान्य माणसांचे लढे उभे राहिलेत, ज्याच्यात जल, जंगल, जमीन, मछली सगळं वाचवायचे प्रयत्न सामान्य माणसं करतायत, रोजगार वाचवायचे प्रयत्न करतायत, श्वास घ्यायचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामध्ये म्हणूनच आपल्याला जोडावं लागेल मानुष होणं. स्त्री, पुरुष, पारलिंगी, मिश्रलिंगी, भिन्नलिंगी, परंतु मानुष आहोत आपण. या सगळ्याच्या संघर्षामध्ये गांधीजी आपल्याला कुठे भेटतात हे आपल्याला बघायला हवं. आणि मी जशी आत्ताच गझाची एक उल्लेख केला आणि उदाहरण दिलं, तसंच दुसरं उदाहरण मित्र हो विसरू नका. आजचं जे पूर्ण जागतिक राजकारण आहे, गांधीजी ज्या काळामध्ये एक वेगळं व्याकरण घडवत होते राजकारणाचं, गांधीजींनी जागतिक राजकारणाचं पण व्याकरण बदललं. आणि याची दखल जागतिक नेत्यांना घ्यावी लागली हे आपण जाणतो. ती कधी इतक्या वाईट प्रकारे घेतली गेली की चर्चिलनी फाईलवरच्या नोटिंगमध्ये बाजूला समासात लिहिलं, तो गांधी मरत का नाही. भारतात जर इतका दुष्काळ आहे आणि बंगालात इतके लोक मरण पावलेत, तर तो गांधी का मरत नाही. अशा प्रकारे तेव्हाच्या पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या कालखंडामध्ये जागतिक नेतृत्वाला अत्यंत महत्त्वाचे मूलगामी प्रश्न विचारून गांधीजींनी एका अर्थाने बेजार केलेलं होतं. आज घडीला आपल्याला काय दिसतंय, तर परवा ओव्हल ऑफिसमधला झेलेन्स्की बरोबरचा जो तमाशा आपण सगळ्यांनी पाहिला, त्यातनं जागतिक उदारमतवादी भांडवली लोकशाहीचा खरा भेसूर चेहरा आपल्या समोर पुरेसा स्पष्ट झालेला आहे. याचं कारण असं की झेलेन्स्कीनी युक्रेनमधले रेअर मिनरल्स, रेअर अर्थ्स, दुर्मिळ अशी जी काय खनिजं आहेत ती 70% एकट्या अमेरिकेला द्यावीत म्हणून तो हात पिरगाळणं चाललं होतं. आणि ते हात पिरगाळणं जेव्हा यशस्वी होईना, तेव्हा कॅमेऱ्यासमोर निर्भत्सना आणि वेगवेगळ्या प्रकारे अवहेलना केली गेली. मला वाटतंय जागतिक भांडवलशाहीचा खेळ आता पुन्हा एकदा, जसा तो 20व्या शतकाच्या सुरुवातीला नागडा उघडा होता, तसा परत एकदा गोलाकार फिरून नागड्या उघड्या प्रकारे गझामध्ये काय आणि युरोपात काय आपल्या समोर येतोय. भारतात तर तो अतिशय उघडा आहे. आणि अशा वेळेला आपल्याला एकीकडे भारताच्या अंतर्गत होणारे लिंगभाव संघर्ष, जात संघर्ष, वर्ग संघर्ष, आणि दुसरीकडे पूर्ण जगाच्या पटावरती आत्ता जे महत्त्वाचे आपल्याला पेचाचे मुद्दे दिसत आहेत, या दोन्हीचा विचार एकाच वेळी करावा लागेल. आणि म्हणून जसं आत्ता मी भांडवलशाहीच्या बाबतीत म्हटलं, तसंच आपल्याला विसरता येणार नाही की जागतिक स्तरावरती जी काय उदारमतवादानी 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून खरी किंवा खोटी सभ्यतेची झूल पांघरलेली आता दूर झाली आहे, तशीच आपल्याला आता लक्षात येतं की अर्थशास्त्रीय जो सगळा लाभाची गणितं आणि हाव आणि त्याचा एक परीघ आहे, तो उघडपणाने आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे.
आपण जाणतो की आउटसोर्सिंगच्या नावाखाली भारतासारख्या देशामधले जातीय उतरंड, वर्गीय उतरंड, आदिवासी आदिवासी उतरंड ही जशीच्या तशी राहील हेच भांडवलशाहीने कायम पाहिलेलं आहे. इथल्या कामगार संघटना तोडल्या. म्हणजे तुम्ही गांधी बघा ते आंबेडकरांपर्यंत या आणि ते अजित अभ्यंकर बसलेत जे आपल्याला एक जिवंत इतिहास भारतातल्या कामगार चळवळींचा अर्थातच सांगू शकतात. या सगळ्या पातळ्यांवरती आपल्याकडे ज्या प्रकारे आपण काही एक युद्धभूमी लढवत ठेवल्या होत्या, गेल्या 3 वर्षामध्ये नवे लेबर कोड असतील, नवे कामगार कायदे असतील, जे कामगार कायदे आता बुडीत जाऊन लेबर कोड आलेले आहे, ज्या प्रकारचे नवे शेतकऱ्यांचे कायदे आलेले आहेत, ज्या प्रकारचं आत्ता महाराष्ट्रात प्रस्तावित झालेलं बिल आहे की सरकारला जो कोण विरोध करेल त्याला सरकार कशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थांनी तुरुंगात टाकू शकतं, कारवाई करू शकतं, या सगळ्यात आपल्याला दिसतं की आर्थिक आणि राजकीय सत्ता ज्या आहेत त्यांची विरूपता, त्यांची दमनशक्ती ही उघडपणाने आता भारतामध्ये भांडवलशाही राजवटीचं नवं प्रारूप म्हणून समोर येणार आहे. काही गोष्टींच्या बाबतीत मात्र विशेषतः सामाजिक बाबतीमध्ये थोडं माझं मत अर्थातच वेगळ्या प्रकारचं आहे. आणि एका अर्थाने काही उदाहरणं मी सुरुवातीला घेणार आहे गांधीजींच्या लिखाणातली आणि गांधीजींच्या प्रयोगातली. त्याच्यामध्ये अर्थातच माझा भर लिंगभावावर जास्त असेल, परंतु मला असं वाटतं की गांधीजींनी राजकीय व्याकरण जे मांडलं ते लिखित स्वरूपात तर आहेच, पण ते त्यांच्या सगळ्या कृती कार्यक्रमांमध्ये आणि अत्यंत सृजनशीलपणे, ज्याला आपण आजकाल आउट ऑफ द बॉक्स म्हणतो, अशा प्रकारे जे प्रयोग त्यांनी सगळे ऑन ग्राउंड केले त्या लढ्यांमध्ये दिसतं. पण त्याच्याच बरोबर एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की नव्या भारताचं कुटुंब, समुदाय आणि व्यापक समाज जीवनाचं प्रारूप काय असू शकेल याचे प्रयोग गांधीजींनी आश्रमांमधनं केले. ही सुरुवात अर्थातच आफ्रिकेत झाली आणि म्हणूनच साऊथ आफ्रिकेमध्येच आपल्याला माहिती आहे की फिनिक्स आश्रम असेल, टॉल्स्टॉय आश्रम असेल, इथे त्या प्रयोगांची पायाभरणी झाली आणि पुढे साबरमती आणि सेवाग्राममध्ये एक काही पुढचा टप्पासुद्धा गाठायचा गांधीजींनी प्रयत्न केला. मी मुद्दा असा म्हणते की आपल्याला नव्या विचारांनिशी नवा समाज घडवायचा असेल तर त्याचं व्यावहारिक नक्की रूप कसं दिसेल हे दाखवायला आश्रमांमध्ये मग टॉयलेट स्वतः साफ करण्याचा एक सक्तीचा भागसुद्धा जो होता आणि आपण वाचलेलं आहे की कस्तुरबांना त्याचा सुरुवातीला त्रास झाला, ते शक्य होईना असं वाटलं अनेकांना आणि अनेकांनी ते आवडीनं करायलाही घेतलं. म्हणजे पुण्यामध्ये आजकाल SB रोड म्हणायची प्रथा आहे, पण सेनापती बापट हे फार महत्त्वाचं प्रकरण आहे की गांधीजींचा खराटा ज्यांनी मरेपर्यंत सोडला नाही आणि मुलाच्या लग्नाला मुहूर्त होतोय म्हणून बोलवायला लोक आले तेव्हा ते म्हणाले थांबा, ही माझी संडास साफ करायची वेळ आहे, ते झाल्यावर मी येऊ शकेन. आणि म्हणून संडास साफ करून सेनापती बापट त्या लग्नाच्या ठिकाणी गेले. हे गांधीजींच्या अनुयायांमध्ये जे एक व्यावहारिक प्रारूप गांधीजी मांडू बघत होते, किंवा आपण जाणतो गांधीजींचा जेव्हा उपास त्यांनी केला एक त्यांचा अस्पृश्यतेविषयीचा, तेव्हाच्या ज्या काही 2-3 कहाण्या आहेत की पुजाऱ्यांनी मंदिरांची दारं उघडली आणि तारा केल्या की आम्ही मान्य करतो, यापुढे या प्रकारची बंदी घालणार नाही. स्वयंपाक बोलावून लोकांनी केला. पंडित नेहरूंच्या आईचं उदाहरण आहे, अस्पृश्य वस्तीतल्या बायकांना बोलावून एकत्र स्वयंपाक केला आणि तार पाठवली की कृपया तुम्ही तुमचा उपास सोडावा, आम्ही हे करू. याचा अर्थ असा नाही की परिस्थिती आज बदलली आहे. आपण जाणतो की गांधींना पचवून आपण पुन्हा एकदा कर्मठपणाच्या वाटेवर आनंदाने नंतर तातडीने चालायलाही लागलो. त्यामुळे आत्ता अगदी अलीकडे सुद्धा आपल्याला माहिती आहे, मराठवाड्यामध्ये अगदी गेल्या आठवड्यातली परत कहाणी आहे की अस्पृश्यतेचा मुद्दा ज्या अत्यंत पाशवी रीतीने दरवेळेला पुढे येतो, ज्या प्रकारे चटके देणं, मारून टाकणं, आसूड ओढणं, या प्रकारच्या घटना सततच आपण वाचत, बघत, ऐकत असतो, त्या घडत राहिल्या. पण ह्या प्रयोगांची सुरुवात त्यांनी का केली होती तर मला असं वाटतं की एक एकटा प्रयोगशील व्यवस्था मोडणारा माणूस
हा फार काळ टिकू शकत नाही आणि म्हणून गांधींनी एक गांधीवादी समुदायाच्या निर्मितीचा प्रयोग हा लोकांसमोर मांडलेला होता आणि हे मला एक महत्त्वाचं व्यवस्थात्मक त्यांचं योगदान वाटतं. दुसरं मला वाटतं जे धम्मसंगीनी बोललीच आहे, गांधीजींनी स्त्रियांच्या बाबतीत त्यांना पॉलिटिकल एजंट तर मानलंच, त्यांना ते करते पण दिलंच. आणि आपण अगदी आपल्या ऐकण्यातल्या पण अनेक कहाण्या आहेत की बायका तुरुंगात गेल्याच, परंतु अनेक जणींनी मंगळसूत्र काढून सुद्धा दिली, हातातल्या बांगड्या काढून दिल्या. आणि गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसची इतपत चारित्र्य आणि एकूण पत होती, विश्वासार्हता होती की हे सगळं करताना क्षणमात्रही विचार त्या बायकांना करावा लागला नाही. त्या बायका तुरुंगात गेल्या तेव्हा घरच्यांनाही खात्री होती की त्या जिथं गेल्यात तिथे त्यांचे जे साथी आहेत तिथे काय प्रकारची समुदाय भावना जिवंत असेल. परंतु त्यांची अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे वर्ग संघर्षाच्या संदर्भात ते कसं म्हणता येईल मला माहीत नाही, कदाचित नंतर अध्यक्ष त्यावर भाष्य करतील. परंतु चरखा आणि टकळी या दोन गोष्टींच्या वापरातनं ज्या प्रकारे बायकांना एक आर्थिक स्वावलंबनाचं छोटं साधन घर बसल्या त्यांनी भारतभर कोट्यावधी महिलांना मिळवून दिलं. आणि अलीकडच्या काळात मी वाचत होते, ओजसनी सेवाग्रामच्या आसपासच्या भागातल्या अनेक वस्त्रकथी म्हणून ती एक लिहित होती आणि त्याच्यात ती छोटे छोटे तुकडे लिहित होती. त्यात तिने अनेक बायकांची उदाहरणं दिली आहेत ज्यांनी टकळी चालवून आपले संसार चालवले आणि आता त्यांची दुसरी पिढी सुशिक्षित होऊन शहरांकडे गेली आहे वगैरे. त्यामुळे ह्या खऱ्या कहाण्या आहेत की त्यांना आर्थिक कर्तेपण पण बायकांना त्यांनी दिलं. तू दुबळी नाहीस. आणि ते लिहितात सुद्धा की बायकांना अबला ज्यांनी म्हटलं त्याच्यासारखा मूर्ख माणूस दुसरा नसेल. बाई अबला कधीपासून झाली. त्यामुळे बायकांनी आपलं दुबळेपण सोडावं, साहस त्यांच्या अंगी आहेच ते त्यांनी जाहीरपणे दाखवावं असं ते सातत्याने लिहितात. 1926 पासनं आंतरजातीय लग्नांचा त्यांनी अंगीकार केलेला दिसतो आणि आपल्याकडे महाराष्ट्रात आपण सातत्याने वाचलेला त्याचा संदर्भ म्हणजे तर्कतीर्थांनी त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये जे पौरोहित्य केलं होतं, देवदास आणि त्यांच्या राजगोपालाचारींची मला वाटतं नात यांच्या लग्नामध्ये, त्या संदर्भांनी आपण खूप कहाण्या वाचलेल्या आहेत. तो एक संदर्भ आपल्याला दिसतो आणि पुढं पुढं तर ते केवळ आंतरजातीय लग्नांना जाऊ लागले. याचा अर्थ परत मी इकडे येईन की जातीव्यवस्था मोडण्याचा तसा कार्यक्रम त्यांनी दिला नसला तरी बेनेवोलंट पेट्रियार्कीच्या एकूण मांडणीतनं ते बाहेर पण गेलेले आपल्याला दिसतात. गांधींमध्ये विरोधाभास नाहीत का? भरपूर आहेत. गांधींमध्ये तुम्हाला गॅप्स दिसतात का? खूप दिसतात. पण आपल्याला माहिती आहे कृतिशील विचारवंतांमध्ये हा प्रश्न बऱ्याचदा राहतो. कारण एक लढा तुरुंगवास, दुसरा लढा दुसरं आव्हान, यामध्ये अनेकदा विचार आणि कृतींमधलं सातत्य तुम्हाला टिकलेलं दिसत नाही. आपल्याला असंही दिसतं की डॉक्टर मथुलक्ष्मींसारख्या देवदासी निर्मूलनाचं बिल मांडणाऱ्या बाईला त्यांनी ज्या प्रकारे आधार दिला आणि पूर्णपणे आपली राजकीय शक्ती त्या बिलच्या मागे उभी केली, त्या प्रकारे यातली बरीचशी जी कामं आहेत ती एका अर्थाने मी धम्मसंगीनी बरोबर सहमत आहे, ही रिफॉर्मर कॅटेगरीतली आहे. असं बघा, आपला सगळ्यांचा जरा मोठा एक आपली अडचण आहे, आपली गोची आहे. कारण फुले आधीच होऊन गेले ना महाराष्ट्रात, त्यामुळे गांधींना तपासायची फुटपट्टी खूप मोठी आणि तगडी आहे आपली. त्यामुळे अनेकदा गांधी त्या फुटपट्टीवर मोजायला लागलं तर वेगळे दिसतात. पण त्याच वेळेला हे भान विसरता कामा नये, आज ज्याला आपण गायपट्टा म्हणतोय त्या उत्तर प्रदेश, बिहार, चंपारण, मध्य प्रदेश आणि गुजरात इथल्या वैष्णव, कर्मठ, देवभोळ्या, अतिकर्मठ सनातनी धर्मवाल्या मंडळींना 5 पावलं बाहेर आणायचं कामही गांधीजींनी सातत्याने केलं आहे. त्यामुळे आपल्या फुटपट्टीमुळे गांधीजी कुठे कुठे टोचतात हे अगदी मान्य आहे. पण धम्मसंगीनीप्रमाणेच मी म्हणीन की तुलसीदासाला ते दोष देतात आणि सतीला दोष देतात, जाऊ नका म्हणतात. अस्पृश्यता ही एक हिडीस गोष्ट आहे असं म्हणतात आणि त्यापासून कसं दूर जाता येईल म्हणतात. बाळ पोथी नावाचा एक ग्रंथ छोटा लिहितात
आणि त्यात मुलग्यांना तुम्ही स्वयंपाक आणि घरकाम शिकवा, त्यातनं त्याचं शरीर आणि मन कसदार होईल असं एक लिहितात. लिंगभाव समानतेचे काही प्रयोग ते आपल्याला करताना दिसतात आणि सांगतानाही दिसतात. गांधीजींचे अनेक अनुयायी आणि पक्षातले सहकारी त्यांच्या बायकी असण्याविषयी नाराज होते. त्यांना ते परवडणार नाही असं ते म्हणत होते. आम्हाला तुमच्यासारखं वागणं जमणार नाही. आपण जाणतो चौरी चौऱ्यानंतर सुद्धा केवढा मोठा विरोध गांधीजींना झालेला आहे. पण आपण हेही जाणतो की सरोजिनी नायडू आणि नंतर मिसेस तय्यबजींना ज्या प्रकारे लिडरशिप पोझिशन्समध्ये आग्रहाने त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे गांधीजींकडे बघताना या सगळ्या विरोधाभासांसकट तरीही मी शेवटी असं म्हणेन की गांधीजींनी नव्या भारतात, नव्या समाजामध्ये एक नवी व्यष्टी समष्टी प्रारूपाची आखणी करून ठेवली. ती यशस्वी का अयशस्वी, अर्धवट का परिपूर्ण, हे आपण नक्की बोलूया. परंतु त्याचा विचार आणि त्याचे काहीतरी रेखाटन त्यांनी निश्चितपणे केलेलं होतं. बाई आणि पुरुष या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन माणूस असण्याचा धडा गिरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि इतरांवरती तो अनेकदा लादला सुद्धा. गांधीजींच्या बाबतीत हे माहिती आहे आपल्याला की तो लादला सुद्धा. आणि तिसरं, भांडवलशाहीच्या अक्राळ विक्राळ यंत्रणेमधनं वाचण्यासाठी जसं त्यांनी टकळी, चरखा, ग्रामस्वराज्य, सुराज्य या सगळ्याविषयीचं लिखाण केलं, त्याच प्रकारे अगदी म्हणजे औषध योजना, स्वयंपाक, खाणंपिणं, शेती या सगळ्याच्या बाबतीत जागतिक वसाहतवाद, साम्राज्यवाद, भांडवलशाही यातनं सत्व वाचवून स्वातंत्र्योत्तर काळात एक नवा समाज वेगळ्या प्रारूपात घडवता येईल का याचा ते विचार करत राहिले. त्यामुळे ते उदारमतवादी भांडवली चौकटीत बसत नाहीत. ते ती चौकट स्पष्टपणे नाकारतात आणि ते काहीतरी नवं व्याकरण रचायचा अखंड प्रयत्न करतायत आपल्याला दिसतं. शेवटी मी तुम्हाला एकच आठवण करून देईन. आपल्याला माहिती आहे त्यांची एकूण बघायला गेलं तर प्रचंड लिखाण आहे आणि खूप उदाहरणं देता येतील. पण मला आवडणारं एक जो उल्लेख आहे तो मला निश्चितपणे तुमच्यासमोर करायचा आहे की SP पुनालेकर नावाचे समाजशास्त्रज्ञ होते. मी थोडं कट अँड जम्प प्रकारे बोलतेय. नामांतर आंदोलनानंतर जो काय हिंसाचार मराठवाड्यात झाला त्याविषयीचा एक मोठा अहवाल सुरतच्या सेंटर फॉर सोशल स्टडीजच्या अंतर्गत पुनालेकरांचा अप्रकाशित अहवाल आहे. तो मी अभ्यासला आहे आणि त्यात ते आपल्याला असं सांगतात, जे मोठं आश्चर्यकारक आहे की आणि आत्ता इथे बसलेल्या अनेकांना ते न पटणारं पण असेल आणि कदाचित गैरसोयीचं सुद्धा असेल, पण तरीही मी ते सांगते. ते असं म्हणतात की दलितांची घरं, वस्त्या जाळली गेली, पाठलाग करून मारलं गेलं नामांतराच्या लाँग मार्च नंतर. पण त्याच्या पाठीमागचा जो राग होता तो जसा मराठा सरंजामी निजामशाहीतल्या जुन्या खोडांचा होता तसा सुशिक्षित ब्राह्मणांचा पण होता मराठवाड्यातला, की गरिबी हटावच्या काळात काँग्रेसनी जी घरं दलितांना दिली आणि त्यातनं जी साधन निर्मिती आणि संपत्ती निर्मिती, मत्ता निर्मिती आणि मालमत्ता हातात येणं, हे जे सगळं एक मोबिलिटीचं पूर्ण प्रक्रिया घडली, त्याच्यावरचा भयंकर खदखदणारा संताप हा नामांतरानंतरच्या जाळपोळीत निघाला. त्यामुळे अनेकदा मला वाटतं की मॅक्रो चित्र बघायला जाऊन आपणही पटकन यशापयशाच्या गणितात बोलतो. मी समाजशास्त्रज्ञ आहे, त्यामुळे टक्केवारीच्या मागची कहाणी आणि कथनं बघण्यात मला जास्त रस आहे. आणि म्हणून मी शेवटी इतकंच म्हणेन की गांधींच्या विचाराच्या विमर्शातून आणि मननातून आपल्याला आज 21व्या शतकातलं, म्हणजे आज खरं अगदी सांगायचं तर काल उद्घाटनामध्ये मनोज कुमार झा जे म्हणाले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की कोणत्या परिस्थितीत आपण इथे आज बसलोय असं वाटतंय. ते काल असं म्हणाले की हॅप्पी नोट पे पार्लमेंट में कैसे जाऊंगा. आणि खूप आपल्यापैकी अनेकांना हा विषाद सारखा जाणवतोय. त्या विषादाचं ओझं आपल्या मनावरती आहे.
की कसं काय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उलटी गंगा ही वाहायला लागली आणि गंगा सध्या ज्या काय प्रकारे वाहतीये आणि प्रेत ज्या प्रकारे झाकतोय आपण तेही आपण पाहिलंय. आणि म्हणून शेवटी मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देईन की ह्या विचाराच्या मननातनं, विमर्शातनं, टीकेतनं, याला भिडण्यातनं एक आउट ऑफ द बॉक्स नवं व्याकरण जोवर आपण घडवत नाही आणि जोपर्यंत जागतिक ते छोट्या गावापर्यंत ते एका कुटुंबापर्यंतचा एक मोठा ते छोटा, मॅक्रो टू मायक्रो प्रारूपाचा विचार एकाच वेळेला आपण करू धजत नाही, तोपर्यंत या कोंडीतनं बाहेर पडणं अशक्य आहे. मला इथे बोलावून तुम्ही खरं तर माझा बहुमान केलात. इथे अनेक ज्येष्ठ अभ्यासक, कार्यकर्ते, तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, संघटक आहेत आणि यांचं अनेक दशकांचं काम नतमस्तक होण्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत महत्त्वाचे विचारवंत आहेत. त्यामुळे हा बहुमान मला तुम्ही दिलात याबद्दल आभार मानते. माझं ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानते आणि थांब.